सूरसम्राज्ञी आणि दिग्गज गायिका आशा भोसले यांचं काल 12 एप्रिल रोजी निधन झालं. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास आशाताईंना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र प्रकृती आणखीनच खालावल्यामुळे आशाताईंचं निधन झालंय. वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. आशाताईंचं असं जाणं केवळ सिनेसृष्टीच नाही, तर संपूर्ण देशासाठीच दुःखाचा डोंगर कोसळण्यासारखं आहे. अशातच आशा भोसले यांच्या निधनानंतर आता त्यांची अखेरची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होतेय. त्यांनी 18 मार्च रोजी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट केली होती. काय म्हटलंय आशाताईंनी या पोस्टमध्ये पाहूयात. या पोस्टमध्ये त्यांनी आपलं गाणं द शॅडोई लाईट सोबत आयुष्य आणि मोक्ष याबाबत लिहिलं होतं. दिग्गज गायिका आशा भोसले यांनी त्यांच्या शेवटच्या पोस्टमध्ये इंटरनॅशनल बँड गोरिल्लाज सोबत दिसलेल्या फोटोच्या बॅकग्राऊंडमध्ये भारतीय वस्त्या, हत्ती आणि जीर्ण झालेल्या वस्तूंची दृश्य पाहायला मिळतात. दरम्यान यासोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय की द शॅडो लाईट या गाण्याचा माझ्यासाठी अत्यंत सखोल अर्थ आहे. वाराणसीला भेट देऊन आणि पवित्र गंगा नदीच्या काठानं प्रवास करून, तसंच तिथं मला जे काही दिसलं त्याचं बारकाईनं निरीक्षण करून आणि ते समजून घेऊन मला जीवनाचा खरा अर्थ उमजला. मी कोण आहे आणि या पृथ्वीवर माझं काय प्रयोजन आहे. आशाताईंनी आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिलंय की द शॅडो लाईट मध्ये या खोल नदीचा पहिलं तीर गाठणं हे माझ्या जीवन प्रवासाचं प्रतीक आहे. माझा जन्म, माझे नातेसंबंध, संगीताप्रती माझी निष्ठा, माझी कर्तृत्व आणि एक कन्या, माता, भगिनी, पत्नी आणि एक हिंदू भारतीय म्हणून माझी कर्तव्य. या प्रवासात संगीत हाच माझा नावाडी आहे. तो मार्गदर्शक जो मला या जीवन नदीच्या पहिलं तीरी घेऊन जातो, तेव्हा मी त्या पहिलं तीरावर पोहोचेल. तेव्हा माझा हा प्रवास पूर्ण होईल आणि तेव्हा मला मोक्ष प्राप्त होईल. आपल्या सभोवताली सतत तरंगणाऱ्या अगणित नादांमध्ये मी विलीन होईन. आशा भोसले यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या शेवटी लिहिलंय की जेव्हा त्यातील काही नाद एकत्र गुंफले जातात, तेव्हा त्यातून एक सुंदर सुरावट निर्माण होते. त्याचप्रमाणे मी देखील त्या नादांपैकीच एक नाद बनेन, असा नाद जो अंतिमतः एका सुंदर गीतातील सुराचं रूप धारण करेल. असं गीत जे पिढ्यानपिढ्या हजारो वर्ष सातत्यानं ऐकलं जात राहील. हेच स्वातंत्र्य, निसर्गाशी एकरूप होण्याचं स्वातंत्र्य नदीच्या पलीकडील तीरावर माझी वाट पाहतंय. दरम्यान आशा भोसले यांची ही जी पोस्ट आहे ती पाहिल्यानंतर चाहते याकडे एका पूर्वाभास म्हणून पाहतायत. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.